श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शुभ दिवस. आपण नेहमी स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश आणि स्वामींचे बोध पाहत असतो, ऐकत असतो. मित्रांनो, तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अर्धवट सोडू नका आणि आवडला तर लाईक करा व तसेच स्वामींचे संदेश पाहण्यासाठी, त्यांचे बोध ऐकण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, स्वामी म्हणतात, बाळा त्यांच्याशीच बोल ज्याला तुझ्याशी बोलायचं आहे. असं एखाद्याच्या मागे लागून किंमत कमी करून घेऊ नकोस, कारण फक्त त्रास तुला होईल, समोरच्याला नाही. स्वामी सांगतात, माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. स्वामी म्हणतात, आनंद हा फुलपाखरासारखा जवळचा वाटतो, परंतु जेव्हा आपण ते पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते आपल्यापासून दूर जाते. त्यामुळे तुमच्याकडे जे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोन ही जीवनातील यशाची खरी गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान नक्कीच मिळणार नाही. त्यामुळे लोकांना आनंद देण्याचा नेहमी प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात समाधान. जर तुम्ही फक्त पैशाच्या मागे असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाही. तुम्हाला सर्व असूनही नेहमी रिकामे वाटत राहील. मित्रांनो, नेतृत्व म्हणजे कमी बोलणे आणि जास्त करणे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा त्या गोष्टीचा रिझल्ट समोर ठेवून काम करा. सचोटीने कमाई करणे आणि विचार करून खर्च करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्हाला तुम्ही काय करता याचा उद्देश कळेल तेव्हा तुम्हाला तुमचे काम आवडेल, नाहीतर कामात अडचण येऊ शकते. मित्रांनो, स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा तरी ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन, असा विचार करा. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडतच नाही, परंतु शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होतं, हे मात्र नक्की आहे. मित्रांनो, जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल यावर तुम्ही विश्वास ठेवा. मित्रांनो, या दोन गोष्टीमुळे जग तुम्हाला ओळखते. एक म्हणजे तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. स्वामी म्हणतात, जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा अधिक चांगली करणे म्हणजे जिंकणे होय. स्वामी सांगतात, भूक आहे तेवढी खाणे ही प्रकृती आहे, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे आणि वेळेस प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती आहे. मित्रांनो, कोणाच्याही सावलीला उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावेच लागते. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळते परंतु आयुष्यभर त्याची परतफेडही करावी लागते. आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा अधिक चांगली व्यक्ती म्हणून तुमच्यावर जळत असते.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपवणूक ही आयुष्यभरासाठी असते. मित्रांनो, कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे मात्र सांगता येत नाही. स्वामी म्हणतात, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. मित्रांनो, कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. जर तुम्हाला श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा, ते खरं महत्त्वाचं आहे. स्वामी सांगतात, प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानंच वागलं पाहिजे. ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि स्वामींचे तुम्ही खरे भक्त असाल तर कमेंट्समध्ये श्री सद्गुरू स्वामी समर्थ असं लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.